स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे बारामती इथे आणि हे तुम्ही पाठीमागं बघू शकता, हे कुठलं एअरपोर्ट नाही आहे, हे आहे बारामतीचं बस स्थानक। आणि हे असं खूप असं उच्च दर्जाचं बस स्थानक बनलेलं आहे। मला तर वाटतं असं भारतातलं असं दुसरं बस स्थानक कुठंही नसेल। तर चला दाखवतो तुम्हाला आता बारामतीचं बस स्थानक जे नवीन बनलेलं आहे। तर खूप असं छान असं बस स्थानक आहे, बिलकुल एअरपोर्टसारख्या सुविधा या बस स्थानकावर आहे तुम्हाला। तर तुम्हाला दाखवतो होता बस स्थानक बारामतीचं। हे बघा इकडं कार्यशाळा आहे, म्हणजे ज्या बस वगैरे नादुरुस्त होतात ते इथं सुधारण्याची पण व्यवस्था आहे इथं। आतमध्ये डिझेल पंप वगैरे गाडी धुण्याची पण व्यवस्था आहे आतमध्ये। आणि इथं एक मंदिर पण आहे, हे बघू शकता ही कार्यशाळा आणि हा बस स्थानकाचा परिसर। तर आता जाऊया आपण बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती आणि खूप असा मोठा परिसर आहे असा। हे बघा बस स्थानक, स्वच्छतागृह, आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण, कलेक्शन, आकर्षक आणि ट्रेंडी सोन्याचे हार, पूर्ण 21-22 प्लॅटफॉर्म आहे इथं, आणि सर्वच काही हे बघू शकता। आधुनिकतेचा आणि परंपरेचा परफेक्ट मिलाप। तुमच्या ब्रायडल लुकसाठी एकच ठिकाण, एकच नाव, आरसी पाटणा ज्वेलर्स। इकडे हे स्वच्छतागृह आहे। हा इथं चालक वाहक विश्रांतीगृह बनवलेलं आहे इथं, हे बघू शकता आपण। हे चालक वाहक विश्रांतीगृह मध्येच टाकावा। बघू शकता हे स्वच्छतागृह। हे बघा इथलची कॅन्टीन आहे ही बस स्थानकच्या परिसरामध्ये। हे बघा तुम्हाला असं वाटत असेल हा एअरपोर्टवर आल्यासारखा फील देत असेल आता। इथलं कॅन्टीनचे दर आहे चहा, कॉफी, वडापाव, भजी, पुरी भाजी, पॅटीस, पोहे, सांबार, पोहेस, पुलाव वगैरे। आणि कॅन्टीन पण खूप छान आहे, फक्त सेल्फ सर्व्हिस आहे इथं। नाही बस स्टँडचा व्हिडिओ, मित्र भेटले होते आपले परभणीचे बाकीचे। तर त्याला आता पुढच्या व्हिडिओ करू, परत तुम्हाला बस स्टँड दाखवण्याचा प्रयत्न करू बाकीचं पुढचं। तिथं काही शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे क्रमांक वगैरे पण आहे, पण अजून ते सुरू झालेले नाही। हे बसण्यासाठी बनवलेलं आहे इथं। हा इकडे एक एक्झिट, इकडे एक एक्झिट। हे बघा हे उपहारगृह म्हणजेच कॅन्टीन आहे त्यांची। आणि आतमध्ये पण मोठमोठे हॉल वगैरे आहे। आता आपण जाऊयात नवनाथ रसवंतीगृह। हे बघा चौकशी कक्ष किती छान आहे। मेडिकल पण आहे इकडे औषधांसाठी। इंदिराबान पोलीस मदत कक्ष वगैरे असे बरेचसे कक्ष बनवलेले इथं। हे बघा बसण्यासाठी चेअर वगैरे, हिरकणी कक्ष बंद आहे। हे प्रतीक्षालय रूम, वेटिंग रूम पण म्हणतात त्याला। ती ह्या ज्या रूम आहेत या तिथल्या AC रूम्स आहे।
तिकीट काउंटर विना वाहक. तिथे काही बसचे बोर्ड लावलेले आहेत, ज्या बस आहेत महाराष्ट्र शासनाच्या तेवढ्या. वातानुकूलित बस सुंदर लालपरी निळी 2002 जेवढे मॉडेल आहे बसचे तेवढे 5 ते 8 ते 9 2017 आलेली शिवशाही महाकार्गो. आणि अजून आपली जी नवीन शिवाई आली ती त्यात ॲड झालेली नाही आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि बाहेर हा पार्किंगचा परिसर आहे. या बस स्थानकावर एवढ्या सुविधा आहे इथं. या बस स्थानकावरील सुविधा आहे विना वाहक सेवा, पास, आरक्षण, पोलीस मदत केंद्र, चौकशी कक्ष, रक्षणी कक्ष, प्रतीक्षालय, पार्सल विभाग, उपहारगृह, वाणिज्य नवल, पे अँड पार्क सुविधा. एवढ्या सर्व सुविधा आहे इथं आणि व्यवस्थितरित्या चालू आहे. हे बघू शकता बस स्टँडच्या बाहेरचा परिसर आहे. आता तुम्हाला या बस स्टँडला तरी अजितदादाला मानावं लागेल. अजितदादांनी खूप बारामतीची खूपच प्रगती करून टाकलेली आहे. मित्रांनो, आपले फायनली आता बस स्थानक जे आहे ते तुम्हाला सगळं दाखवचा व्हिडिओ सगळं बघून झालेलं आहे. आणि बस स्टँड हे खूपच असं सुंदर बनवलेलं आहे. म्हणजे जसं एअरपोर्ट असतं एअरपोर्टसारखंच हे बारामतीचं बस स्थानक बनवलेलं आहे. तर खूपच असं सुंदर असं बस स्थानक आहे. जर तुम्ही कधी बारामतीला आला तर नक्कीच कधीतरी या बस स्थानकला व्हिजिट द्या. खूप बाकीच्या शहरात पण असे बस स्थानक व्हायला पाहिजेत, म्हणजे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. आणि असं खूप असं सुंदर बस स्थानक आहे. आपण इथून पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. तर जे पण आमच्या चॅनलवरती अजून नवीन असेल त्यांनी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी एकदा चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून घ्यावे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. आणि लवकरच भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तर तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.